पुढचा जो टॉपिक आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ अ सॉलिड. त्याच्यात आपण पाहू सॉलिड शो व्हेरी वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. जे सॉलिड असतात त्यांची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते त्याची जी रेंज आहे ती वाईड आहे. अकॉर्डिंग टू सॉलिड आर क्लासिफाय इंटू फॉलोइंग 3 कॅटेगरी. आता जे सॉलिड असतात तर त्यांचं इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीनुसार 3 याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करतो. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर्स. तर असे ह्या 3 याच्यामध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्याच्यातला जो पहिला टॉपिक आहे तो आहे कंडक्टर्स. सॉलिड हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10⁴ to 10⁷ पर होम पर मीटर आर कॉल्ड ॲज अ कंडक्टर्स. तर काही जे सॉलिड असतात त्यांची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते त्याची जी रेंज आहे 10⁴ to 10⁷ ओहम असते. तर त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर्स असं म्हटलं जातं. मेटल अँड इलेक्ट्रोलाइट्स आयोनिक सॉलिड आर एक्झाम्पल ऑफ अ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. तर इलेक्ट्रिकल कंडक्टरचे जे एक्झाम्पल आहेत मेटल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट म्हणजे आयोनिक सॉलिड्स. तर हे एक्झाम्पल इलेक्ट्रिकल कंडक्टरचे आहेत. मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ अ इलेक्ट्रॉन. आता मेटलमध्ये जी कंडक्टिव्हिटी कंडक्ट होते, मेटलमध्ये जी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते तर ती मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. कारण मेटलमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. त्या फ्री इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होते. व्हाईल इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयन्स. मात्र इलेक्ट्रोलाइटमध्ये जी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते ती आयन्समुळे होते. कारण इलेक्ट्रोलाइट्स हे आयन्सपासून तयार होतात, त्याच्याकडे फ्री आयन्स असतात. ठीक आहे, तर त्या आयन्समुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होते. इन दिस सेक्शन वी विल स्टडी सम अस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी. तर हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आपण अस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर जे सेकंड क्लासिफिकेशन आहे इन्सुलेटर. सॉलिड हॅविंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10⁻20 to 10⁻10 पर होम पर मीटर आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. काही जे सॉलिड असतात त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो असते. त्याची रेंज दिली आपल्याला 10⁻20 to 10⁻10 पर होम पर मीटर. मोस्ट नॉन मेटल अँड मोलिक्युलर सॉलिड बिलॉंग टू दिस कॅटेगरी. आता जे काही नॉन मेटल आहेत आणि काही मोलिक्युलर सॉलिड ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे इन्सुलेटर असतात. मोलिक्युलर सॉलिड आणि मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हे इन्सुलेटर्समध्ये येत असतात. सविता त्याला वरती घेऊन घे. पुढचं जे आहे सेमी कंडक्टर्स. सॉलिड हॅविंग अ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज 10⁻6 to 10⁴ होम पर मीटर आर कॉल्ड सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर्स जे आहेत म्हणजे काही सॉलिड असतात ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁻6 to 10⁴ पर होम पर मीटर असते, त्यांना सेमी कंडक्टर म्हणायचं. दिस रेंज इज इंटरमिजिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. ही जी रेंज आहे सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटीची तर कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये त्यांची रेंज आहे. मेटॅलॉइड्स लाईक सिलिकॉन जर्मनियम बिलॉंग टू दिस कॅटेगरी. आता काही जे मेटॅलॉइड्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला सिलिकॉन जर्मनियम हे ह्या सेमीकंडक्टर कॅटेगरीमध्ये येतात. मेटॅलॉइड कोणाचं म्हणायचं, जे काही प्रॉपर्टी मेटलच्या काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या शो करतात त्यांना आपण मेटॅलॉइड असं म्हणतो. मित्रांनो, आता पुढचा जो टॉपिक आहे तो बघायचा आहे आपल्याला बँड थेरी. तर बघा बँड थेरी काय असते ते आपण पाहू. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड आर एक्सप्लेन इन टर्म ऑफ बँड थेरी. जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते सॉलिड मेटलची किंवा नॉन मेटलची किंवा मेटॅलॉइड्स हे काय एलिमेंटचे टाईप आहेत, मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड एलिमेंटचे टाईप आहेत. ही जी एक्सप्लेन केली जाते यांची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक्सप्लेन केली जाते तर ती बँड थेरीने ती काय करतात, एक्सप्लेन केली जाते. अ बँड इज मेड ऑफ अ क्लोजली पेस इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेव्हल. आता हे जो बँड तयार झाला आहे तर कसा तयार झाला आहे, तर एक क्लोजली पेस इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल असतात. क्लोजली पेस इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल. बँड फॉर्मेशन कॅन बी को रिलेटेड टू फॉर्मेशन ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल बाय इंटरॅक्शन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आता हे जे बँड फॉर्म झाले आहेत तर हे कशामुळे, यांचं को रिलेशन आहे कोणाशी, मोलिक्युलर ऑर्बिटलशी. जे मोलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झाले आणि हे मोलिक्युलर ऑर्बिटल कसे फॉर्म झाले तर ॲटॉमिक ऑर्बिटलच्या इंटरॅक्शनपासून ते फॉर्म झाले. तर त्याच्यासाठी जो रेफरन्स आहे 11 केमिस्ट्री टेक्स्टबुक चॅप्टर 5 त्याच्यामध्ये मोलिक्युलर ऑर्बिटलची आपल्याला माहिती दिलेली आहे. ओके, किंवा तो टॉपिक दिलेला आहे त्याच्यात ते दिलेलं आहे.
According to molecular orbital theory, interaction of atomic orbital of combining atom results in formation of equal number of molecular orbital which spread over the entire molecule. आता जी मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी आहे त्याच्यानुसार ॲटॉमिक ऑर्बिटल काय होतात, कंबायनिंग होतात. ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल काय होतात, कंबायनिंग होतात, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यापासून इक्वल नंबर ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म होतात. त्या एंटायर मोलिक्युलचे इक्वल नंबर ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल काय होतात, फॉर्म होतात. सिमिलर टू दिस इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल ऑफ इलेक्ट्रॉन इन द क्लोजली पेस कन्स्टिट्यूट ॲटम इन अ सॉलिड रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बँड. तर अशाच प्रकारे ज्या एनर्जी लेवल असतात इलेक्ट्रॉनच्या क्लोजली पेस कन्स्टिट्यूट ॲटम इन सॉलिड, म्हणजे सॉलिडमध्ये जे कन्स्टिट्यूट ॲटम आहेत त्याच्यामधल्या ज्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल आहे त्यांच्यामध्ये पण इंटरॅक्शन होतं आणि त्यांच्यापासून पण काय तयार होतात, बँड तयार होतात. बँड थेरी कन्सिडर फॉर्मेशन ऑफ टू टाईप ऑफ बँड्स. बँड थेरीचे मध्ये जे दोन टाईपचे बँड्स तयार होतात, नेमली कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. एक कंडक्शन बँड असतो, दुसरा व्हॅलन्स बँड असतो. अनदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ बँड थेरी इज अ बँड गॅप. आणि बँड थेरीमध्ये अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट येतं, काय तो बँड गॅप असणार आहे. म्हणजे बँड गॅप हा सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, आता आपण जे पाहणार आहोत ते आहे कंडक्शन बँड. कंडक्शन बँड काय असतं, द हायेस्ट एनर्जी बँड कंटेन इलेक्ट्रॉन इज द कंडक्शन बँड. म्हणजे एक हायेस्ट एनर्जी बँड असतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यात काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, त्याला कंडक्शन बँड म्हणायचं. इट इज फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ द आउटरमोस्ट एनर्जी लेवल ऑफ क्लोजली पेस ॲटम इन अ सॉलिड. आता हे कसे फॉर्म होतात, म्हणजे हे कंडक्शन बँड कसे फॉर्म होतात, तर जे सॉलिड्समध्ये जे क्लोजली पेस ॲटम असतात त्यांची जे आउटरमोस्ट एनर्जी लेवल असते त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं, त्याच्यापासून हे बँड्स फॉर्म होतात. कंडक्शन बँड मे बी पार्शली ऑक्युपाय ऑर व्हॅकंट. हे कंडक्शन बँड पार्शली ऑक्युपाय असू शकतात किंवा पार्शली व्हॅकंट असू शकतात. इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज ओव्हर द एंटायर सॉलिड. आता जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कंडक्शन बँडमध्ये ते मोबाईल म्हणजे ते एका ठिकाणी स्थिर नसतात, ते नेहमी डिलोकलाइज होत असतात, त्या पूर्ण सॉलिडमध्ये डिलोकलाइज होत असतात. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय. जेव्हा आपण पोटेन्शियल अप्लाय करतो, म्हणजे एखादा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अप्लाय करतो, त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. जे मोबाईल होणारे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होत असते. आता आपण कंडक्शन बँड बघितला, आता पाहणार आहोत व्हॅलन्स बँड. द बँड हॅविंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड इज द व्हॅलन्स बँड. हे जे व्हॅलन्स बँड असते याची एनर्जी कंडक्शन बँडपेक्षा ही कमी असते. द इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स बँड आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे आर टाईटली बाउंड टू द रेस्पेक्टिव्ह न्यूक्लाय. व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री टू मूव्ह, मोबाईल राहत नाही, एकाच ठिकाणी असतात. टाईटली बाउंड टू द रेस्पेक्टिव्ह न्यूक्लाय. जे न्यूक्लियाय असतो त्याला ते टाईटली बाउंडेड असतात ते इलेक्ट्रॉन, म्हणून ते फ्री टू मूव्ह राहत नाही, म्हणजे ते मूव्ह होऊ शकत नाही. पुढची जी कन्सेप्ट आहे बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज अ बँड गॅप. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे किंवा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, बँड गॅप असं म्हणतात. द साईज ऑफ बँड गॅप डिसाइड वेदर इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड कॅन बी प्रमोटेड टू वॅकंट कंडक्शन बँड ऑर नॉट. व्हेन band gap is too large to promote electron from the valence band to vacant conduction band by thermal energy, it is called as a forbidden zones. तर जी साईज असते बँड गॅपची त्याच्यावरनं डिसाईड होतं की जो इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्स बँडवरनं तो वॅकंट कंडक्शन बँडपर्यंत जाणार आहे किंवा नाही, किंवा तो जाणार नाही. जर गॅप खूप मोठा असेल तर तो व्हॅलन्स बँड टू वॅकंट कंडक्शन बँडपर्यंत जाणार नाही. जर त्याला प्रमोट करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल, थर्मल एनर्जी लागेल. त्याला आपण फॉरबिडन झोन असं म्हटलं जातं. व्हेन बँड गॅप इज स्मॉल, समजा गॅप स्मॉल असेल, इलेक्ट्रॉन फ्रॉम हायर एनर्जी लेवल इन व्हॅलन्स बँड कॅन बी प्रमोटेड टू कंडक्शन बँड बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी. जर बँड गॅप कमी असेल तर जो इलेक्ट्रॉन आहे हायर एनर्जी लेवल व्हॅलन्स बँडमधला तर तो प्रमोट होतो कंडक्शन बँडपर्यंत, तो जातो, त्याला एनर्जी तो ॲब्झॉर्ब करतो आणि तो जातो. ही जी एनर्जी असेल ही थर्मल असेल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी असते, त्याच्याने तो काय करणार आहे, जम्प करणार आहे आणि तो
व्हॅलन्स बँडपासून तो कंडक्शन बँडपर्यंत जम्प करतो. द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक कंडक्टर्स, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आर एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ बँड थेरी ॲज फॉलो. तर बघा ही जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जे मेटॅलिक कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर आहे याच्या प्रॉपर्टी एक्सप्लेन केल्या आहेत बँड थेरीच्या माध्यमातून एक्सप्लेन करून दाखवल्या, त्या आता आपण पाहणार आहोत. आता बघा मेटलच्या बाबतीत, मेटल आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल कसे असतात? इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स आहेत. द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ ऑल द ॲटम इन अ मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाय कंडक्शन बँड. आता जे मेटॅलिक क्रिस्टल असतात म्हणजे मेटलमध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन असतात. तर हे जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहेत मेटॅलिक क्रिस्टलमध्ये, तर ते कंडक्शन बँडमध्ये त्यांनी ते ऑक्युपाय केलेली असते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज. आता जो कंडक्शन बँड्स ऑफ मेटल असतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे असतात? लार्ज असतात. हेन्स मेटल आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल कसे आहेत? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. द कंडक्शन बँड इन मेटल कॅन बी फर्दर लेबल ॲज एस बँड. तर जे कंडक्शन बँड असं मेटलचं त्यांना लेबल केलं आहे, एस बँड केलेलं आहे, एस असं डिनोट केलं आहे. ओव्हरलॅपिंग एस अँड पी बँड. तर आपल्याला 1.23 बी डायग्राममध्ये एस आणि पी बँडचे ओव्हरलॅपिंग दाखवलं आहे अँड सो ऑन. This depend on the atomic orbital involved in the band formation. तर हे ओव्हरलॅपिंग जे आहे ते कशावर डिपेंडन आहे? जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत बँड फॉर्मेशन त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्यावर डिपेंडन आहे. बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स thus result in delocalization of outermost electron of all the metal atom leaving behind metal ions. बँड फॉर्मेशन होताना मेटॅलिक कंडक्टरमध्ये आउटरमोस्ट जे इलेक्ट्रॉन असतात त्यांचं डिलोकलायझेशन होतं, म्हणजे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात ऑफ ऑल मेटलचं. आणि नंतर काय इलेक्ट्रॉन काय करतात? जम्प करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन जातात, डिलोकलायझेशन होतं, पण मागे ते मेटल आयन्स सोडून जातात लिव्हिंग. दिस इज अ डिस्क्राईब ॲज अ कॅटायन ऑफ मेटल आर इमर्ज इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपण याला काय म्हणतो की ते मेटलचे कॅटायन्स फॉर्म झाले असं आपण त्याला म्हणतो. तर बघा हे आपल्याला दाखवलेलं आहे एस बँड, ठीक आहे, आणि एस आणि पी बँडचे ओव्हरलॅपिंग दाखवले. बघा ओव्हरलॅपिंग ऑफ बँड्स एस अँड पी. द कॅटायन ऑफ मेटल ॲटम ऑक्युपाय लॅटिस साईट व्हायब्रेट अबाउट देअर मेन पोझिशन. आता हे जे मेटल ॲटमचे कॅटायन असतात यांनी काय केलेलं असतं? जी लॅटिस साईडची पोझिशन ऑक्युपाय केलेली असते तिथं ते व्हायब्रेट होत असतात. ॲट अ हायर टेम्परेचर म्हणजे जास्तीच्या तापमानाला मेटल कॅटायन अंडरगो इन्क्रीज व्हायब्रेशनल मोशन अबाउट देअर लॅटिस साईड. हे जे मेटल कॅटायन असतात तर टेम्परेचर जर आपण यांचं जर इन्क्रीज केलं तर यांचं व्हायब्रेशनल मोशन काय होतं? तिथे इन्क्रीज होतं, म्हणजे लॅटिस साईडचं जे व्हायब्रेशन आहे तिथं ते व्हायब्रेशन इन्क्रीज होतं. द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज इंटरप्रेटेड बाय इन्क्रीज ऑफ व्हायब्रेशनल मोशन. आणि जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असतो तो इंटरप्टेड होतो व्हायब्रेशनल मोशनमुळे. ॲज अ रिझल्ट कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस. म्हणून टेम्परेचर वाढवलं आपण मेटलचं तर त्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, कारण टेम्परेचर वाढवल्यामुळे व्हायब्रेशनल जे मोशन आहे या कॅटायनचं ते इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जो फ्लो होतो आहे त्याला अडचण येते, तो इंटरप्ट होतो. ओके, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर. पुढचा जो टॉपिक आहे आता बघा इन्सुलेटर. इन इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. इन्सुलेटरमध्ये काय असतं बघा? व्हॅलन्स बॉन्ड हा कसा आहे? कम्प्लिटली फिल्ड दाखवला आहे बघा, आणि कंडक्शन बँड कसा आहे? एम्प्टी आहे. द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड्स इन इन्सुलेटर आर सेपरेटेड बाय लार्ज एनर्जी गॅप कॉल्ड ॲज अ फॉरबिडन झोन. बघा इथं कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड याच्यामधला गॅप कसा खूप जास्त आहे. ओके, तर त्याला आपण फॉरबिडन झोन असं म्हणतो. हिअर थर्मल एनर्जी इज इन्सफिशियंट टू प्रोमोट इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इथे आपण जी थर्मल एनर्जी देणार आहे ती इन्सफिशियंट आहे की जे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन येते कंडक्शन बँडपर्यंत जम्प करू शकत नाही. ओके, म्हणजे जी एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे ती इन्सफिशियंट आहे. ॲज अ रिझल्ट कंडक्शन बँड रिमेन्स व्हॅकंट. म्हणून कंडक्शन बँड हा व्हॅकंटच राहतो, त्याच्यात इलेक्ट्रॉन येणारच नाही. द मटेरियल इज देअर फॉर इन्सुलेटर. त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणतो. म्हणून बघा इन्सुलेटरमध्ये काय असतं? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये लार्ज एनर्जी गॅप असतो, म्हणजे फॉरबिडन झोन हा लार्ज असतो. त्याच्यामुळे त्याच्यात
इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी पॉसिबल होत नाही. कंडक्टर्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल अँड इन्सुलेटर. आता सेमीकंडक्टरची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ही मेटल आणि इन्सुलेटर यांच्या बिटवीन आहे, यांच्यामध्ये आहे. दे मेटॉलाइड सिलिकॉन अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर. तर जे मेटॉलाइड असतात, एक्झाम्पल दिले सिलिकॉन आणि जर्मेनियम, हे काय सेमीकंडक्टर आहे. लाईक इन्सुलेटर, व्हॅलन्स बँड इन द सेमीकंडक्टर इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. इन्सुलेटरप्रमाणेच जे व्हॅलन्स बँड असतात ते कम्प्लिटली फिल्ड आहेत आणि कंडक्शन बँड हा कम्प्लिटली एम्प्टी असतो, सेमीकंडक्टरमध्ये. हायवेअर एनर्जी गॅप बिटवीन द टू बँड इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ इन्सुलेटर. परंतु जो एनर्जी गॅप आहे, म्हणजे जो फॉर्बिडन झोन्स आपण म्हणतो, म्हणजे एनर्जी गॅप कसा असतो याच्यामध्ये खूप स्मॉल असतो. स्मॉल असल्यामुळे इलेक्ट्रॉन काय करू शकतात, आपण जर थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली तर ते जम्प करू शकतात. मात्र हा जो एनर्जी गॅप आहे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला, तो इन्सुलेटरमध्ये खूप जास्त असतो, पण सेमीकंडक्टरमध्ये तो कसा असतो, स्मॉल असतो. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर आपण सेमीकंडक्टरचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. दिस इज बिकॉज, याचं कारण दिलं आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथ अ सफिशियंट एनर्जी सो एज टू गेट प्रमोटेड टू कंडक्शन बँड इन्क्रीजेस ॲज अ टेम्परेचर रायझेस. समजा आपण जर थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली, म्हणजे टेम्परेचर जर इन्क्रीज केलं, तर जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ते सफिशियंट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि कंडक्शन बँडपर्यंत ते काय करतात, प्रमोट होतात, जम्प करतात. दस ॲट हायर टेम्परेचर, म्हणून हायर टेम्परेचरला देअर आर मोर मोबाईल इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड अँड मोर वॅकन्सीज इन द व्हॅलन्स बँड दॅन ॲट लोअर टेम्परेचर. म्हणून जास्त टेम्परेचरला जे इलेक्ट्रॉन असतात ते खूप जास्त मोबाईल होतात कंडक्शन बँडमधले, आणि मोर वॅकन्सी ह्या व्हॅलन्स बँडमध्ये तयार होतात लोअर टेम्परेचरला. इन फॅक्ट सेमीकंडक्टर्स आर इन्सुलेटर ॲट अ लो टेम्परेचर. म्हणजे बघा, सेमीकंडक्टर्स लो टेम्परेचरला व्हॅलन्स बँड, म्हणजे व्हॅलन्स जो बँड आहे त्यांचा, तर व्हॅलन्स बँडमध्ये वॅकन्सी जास्त असते. ठीक आहे. आणि जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होतं, तर इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि ते जम्प करतात. जम्प करतात कंडक्शन बँडमध्ये, आणि हाय टेम्परेचरला ते काय होतात, कंडक्टर्स होतात. ॲट अ हाय टेम्परेचरला ते कंडक्टर्स होतात. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचे कोणी मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. त्यांना अभ्यासासाठी नक्कीच याची मदत होईल. धन्यवाद.